children, welcome to Lokmanya Gurukul e-learning. Today we are going to learn General Science of Standard 8, Chapter 11, Human Body and Organ System. This is video number 2, myself Kavita Rao. आता आपण डायफ्रेम पर्यंत बघितलेलं व्हिडिओ 1 मध्ये. नाव लेट अस सी त्यांनी काय दिले. ऑब्झर्व द मुवमेंट इन द रिजन बिलो द thoracic cage occurring during breathing and discuss in the class. काय होतं, डायफ्रेम वर खालती मुवमेंट केल्यामुळे हवा आत जाते आणि बाहेर येते. सो we do the intake of oxygen and give out what carbon dioxide, and this is the breathing movement. आणि तसंच ते जे लंग केस आहे ते कसं बल्ज होतं आणि मग परत कंप्रेस होतं. isn't it? This is the breathing movement. Now next is what is meant by what blood circulation, which organ are present in blood circulation. मग आता हे ब्लड सर्क्युलेट कसं होतं आणि कोणते ऑर्गन इन्व्हॉल्व आहेत हे आपल्याला पुढचं वाचल्यावर कळेल. Now see, blood circulatory system. Circulatory system perform the function of transport of various substance. म्हणजे बरेच सबस्टन्स सर्क्युलेट होतात आपल्या बॉडीमध्ये. जसं पाणी आहे, वॉटर, हॉर्मोन, ऑक्सिजन, सॉल्युबल न्यूट्रिएंट, वेस्ट मटेरियल थ्रू डिफरंट ऑर्गन. An independent system of blood circulation is present in human. पण ब्लड सर्क्युलेट करण्यासाठी एक वेगळी सिस्टम आहे आपल्या बॉडीमध्ये, ठीक आहे, जी फक्त काय ब्लडच सर्क्युलेट करते. इट कन्सिस्ट ऑफ वॉट? हार्ट, ब्लड वेसल आणि कॅपिलरी. ह्याच्यामध्ये हे सगळे ऑर्गन्स इन्वॉल्ड आहेत. isn't it? नाव सी हार्ट स्ट्रक्चर आणि फंक्शन. आता मेन रोल ह्याच्यामध्ये हार्टचा आहे. व्हॉट इज हार्ट? हार्ट इज प्रेझेंट ऑलमोस्ट ॲट द सेंटर इन thoracic cage. It is present behind the rib between the two lungs and slightly inclined on the left. स्लाइटली इन्क्लाइंड म्हणजे थोडंसं बेंड झालेलं आहे, कुठे लेफ्ट साईडला टर्न झालेलं आहे, ठीक आहे, थोडंसं. द साईज ऑफ अ हार्ट इज इक्वल टू वन्स ओन फिस्ट. म्हणजे एक आपली स्वतःची मूठ आहे, ठीक आहे, हाताची, तर त्याच्या साईजचा आहे. आणि वेट किती आहे? 360 ग्राम. इट इज कवर्ड बाय अ डबल लेयर peritoneal membrane and a fluid is present between two membrane, due to which heart is protected from friction and mechanical shock. म्हणजे फ्रिक्शन आणि मेकॅनिकल शॉक पासून वाचवण्यासाठी एक फ्लुइड प्रेझेंट आहे, ठीक आहे. नाव ह्युमन हार्ट इज muscular organ and it is made up of involuntary cardiac muscle. Involuntary cardiac muscle म्हणजे काय? आपल्या इच्छेच्या विरोधात हार्ट पंप करतं की नाही ब्लड, हो की नाही, आणि हार्टबीट हे करतात की आपल्याला पाहिजे तेव्हा हार्ट बंद होतो नाही, ठीक आहे. दॅट्स वाय इनव्हॉलंटरी. नाव दे कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स विथ अ डेफिनेट रिदम. म्हणजे हृदयाचे ठोके ठरलेले असतात, कधी जास्त कधी कमी असं असतं का? नाही. दिस इज कॉल्ड एज एन बीटिंग ऑफ हार्ट. नाव इंटरनली द हार्ट इज डिवायडेड इंटू लेफ्ट अँड राईट कंपार्टमेंट बाय अ वर्टिकल पार्टिशन. ओके, वर्टिकल पार्टिशननी ते डिवाइड झालेलं आहे राईट आणि लेफ्टमध्ये, ठीक आहे. इच ऑफ दोज कंपार्टमेंट इज अगेन डिवायडेड इंटू 2 चेंबर. दिस इज कॉल्ड एज consist of what? 4 chambers. Okay, they are 4 chambers. Now what are they? Upper chamber are called as an atria, that is singular, or lower chamber are called what? Ventricles. Okay, in the picture you can see this here. These are first divided to right, left, and then this much. These are ventricles and these are atrium. Okay, next. Now blood vessel, the structure and function. The heart is beating continuously. Due to this, the blood continuously circulates through the blood vessel. And there are two main types of blood vessel, which are the arteries and veins. Now arteries काय आहे? Blood vessel which carry blood away from heart. Heart पासून इतर बॉडीकडे नेणारे कोण आहेत? आर्टरीज आहे. एक्सेप्ट वन कॅरिंग ब्लड टुवर्ड्स द लंग. फक्त एकच आहे जी टुवर्ड्स लंग करते, ठीक आहे. ऑल द वॉट कॅरी ऑक्सिजनेटेड ब्लड. वॉट हे सगळे काय करतात? ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात. Now these are deeply located in the body and their wall is thick and this vessel do not have walls. Okay, आता हे वॉल्स दाखवते मी तुम्हाला ह्याच्यामध्ये. ही आहे ती आर्टरी आहे आणि
ही ब्लू जी दिसते ती वेन आहे. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये वॉल प्रेझेंट आहे. ठीक आहे. एक क्लोजिंग वॉल आहे आणि ह्याच्यामध्ये वॉल नाही आहे. ठीक आहे. ह्याचं कारण मी तुम्हाला सांगते आता एक्सप्लेन करताना. नाव वेसल्स विच कॅरी द ब्लड टुवर्ड्स वॉट हार्ट फ्रॉम व्हॅरियस पार्ट, म्हणजे आता व्हॅरियस पार्टपासून ते हार्टपर्यंत ब्लड जातं ते कोण कॅरी करतं? वेन्स कॅरी करतं. ऑल वेन्स एक्सेप्ट द वन कॅरिंग ब्लड फ्रॉम द लंग्स ट्रान्सपोर्ट डिऑक्सिजनेटेड. हे जे ब्लू दिसतंय ते डिऑक्सिजनेटेड मीन्स इट डज नॉट कॅरी oxygen. Most of the veins are superficially located in the body. Their walls are thin and these are provided with walls. ठीक आहे. कारण ते पूर्ण बॉडीपासून ते हार्टपर्यंत ब्लड नेतात, तिथे वॉल्स आहेत. कारण ब्लड खालती फ्लो होण्याची शक्यता असते की नाही ड्यू टू ग्रॅव्हिटेशन फोर्स. सो वॉल्स आर प्रेझेंट ताकी ब्लड पाठी रिटर्न आलं नाही पाहिजे. नाउ सी इन हिस्ट्री. In 1628, the William Harvey described the mechanism of circulation in the body. He proposed a theory that a heart is muscular pump by which the blood is what circulated in body. He discovered the working mechanism of walls of the heart, and this is the diagram for what? Capillaries. See how they work from oxygenated blood and then deoxygenated blood, how they carry. आणि हे वेन्स आपल्याला दिसतात हो की नाही वर. आर्टरीज डीप इनसाइड बॉडी असतात, पण वेन्स आपल्या हातावर पायांवर वेन्स आपल्याला बघायला भेटतात. वाय द वेन्स आर प्रोव्हाइडेड विथ वॉल्स, वाय द आर्टरीज हॅव द थिक वॉल. हो की नाही. तर खूप जास्त प्रेशरनी काय ब्लड फ्लो होत असतं म्हणून आर्टरीजचे वॉल्स थिक असतात असं ते. आणि वेन्सचं काय आहे वॉल का प्रोव्हाइड केलं आहे? कारण ब्लडचा बॅक फ्लो नाही झाला पाहिजे. ओके. Now remaining chapter we'll see in next video. Refer to Disha app and eBarbarti video. Thank you children.